नमस्कार. प्रिया सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला मस्त चमचमीत अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी चविष्ट होणारा असा पावटा भात, अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारा हा भात कसा बनवायचा, तोही झटपट कुकरमध्ये फक्त 10 ते 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा पावटा भात मी फक्त 10 मिनिटात कुकरमध्ये बनवला आहे आणि त्याचीच रेसिपी आज इथं मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर इथं मी बासमती जो लांब तांदूळ आहे तो 20 मिनिटं ह्याला भिजत ठेवला आहे. त्यानंतर 1 वाटी गावरान पावटा तो इथं मी सोलून स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर एक बारीक उभा चिरलेला कांदा, एक बारीक उभा चिरलेला टोमॅटो, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट, त्यानंतर इथं काही खडे मसाले, 1 चमचा शहाजिरे, तमालपत्र आणि काही सुके मसाले घेतलेले आहेत. गॅसवरती कुकर ठेवून कुकरमध्ये सर्वात अगोदर इथं मी 1 मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा शहाजिरे, तुम्ही शहाजिऱ्याऐवजी साधे जिरेही वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा मोहरी हे तडतडून घेतलं आहे. हे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जो उभा चिरलेला बारीक कांदा आहे तो सोनेरी रंगावरती मी इथं परतून घेतलेला आहे. कांदा सोनेरी रंगावर परतल्यानंतर त्यामध्ये जो उभा चिरलेला टोमॅटो होता तोही छान परतून घेतलेला आहे. इथं मी टोमॅटो मऊसर असा होईपर्यंत याला छान असा परतून घेतलेला आहे. आणि इथं बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे याला. त्यानंतर 2 तमालपत्र, थोडे खडे मसाले हे घातलेलं आहे आणि तेही 1 मिनिट मी यामध्ये परतून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम इथं लो करायची आहे. त्यानंतर इथं मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरीची जी पेस्ट करून घेतली होती ती घालून घेतलेली आहे आणि तीही तेल सुटेपर्यंत इथं छान मी परतून घेणार आहे. आणि अशा प्रकारे सर्व जे मसाले होते ते घालून छान याला मस्त परतून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा हळद आणि इथं जे सुके मसाले होते ज्यामध्ये मी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, थोडा गरम मसाला आणि पुलाव मसाला इथं घेतलेला आहे. तोही यामध्ये घालून छान असं तेल सुटेपर्यंत याला परतून घेणार आहे. आता इथं मी 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे. तेही तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, नाही घातलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर जो पावटा होता सोलून ठेवलेला तो पावटा यामध्ये मी घालून त्यालाही छान असं इथं परतून घेतलेलं आहे. तुम्ही पावटा, बटाटा ज्या तुमच्या आवडीच्या भाज्या आहेत त्याही यामध्ये घालू शकता. त्यामुळेही खूप छान याला चव येते. आणि हा गावरान पावटा आहे त्यामुळे भात खूपच मस्त असा चविष्ट झाला होता. आणि याला 1-2 मिनटं मी छान असं वाफ काढून घेतलेली आहे. आणि इथं बघू शकता तेल ही कडेनं सुटलेलं आहे. आणि जो भिजत घातलेला जो तांदूळ होता तो इथं मी
घेतलेला आहे आणि तो तांदूळ त्यातील पाणी पूर्ण निथळून तो तांदूळ इथं घालून मी हे सर्व आता मी छान 2 ते 3 मिनटं ह्याला परतून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मी इथं लोच केलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्हाला काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली असेल तर एकदा हा पावटा भात तुम्ही नक्की बनवून बघा आणि याची चव ही अप्रतिम अशी आहे. त्यानंतर इथं एक ज्या वाटीने मी तांदूळ घेतला होता त्याच्या दुप्पट इथं मी पाणी घातलेलं आहे. पाणी म्हणजे मी थोडं गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे. आणि 1 चमचा इथं मी सर्वात शेवटी मीठ घालून पुन्हा याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि सर्वात अगोदर इथं या सर्व मिश्रणाला उकळी आल्यानंतरच इथं कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि याला 2 शिट्ट्या मंद आचेवरती काढून घेतलेल्या आहेत. आणि इथं बघू शकता अगदी 10 ते 15 मिनटात हा पावटा भात बनून तयार आहे. तर एकदा या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वरून थोडंसं इथं मी ओलं खोबरं आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून ह्याला मस्त असा सर्व करून घेतलेला आहे. तर एकदा या पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. बनवायला जेवढी सोपी आहे खायला तेवढीच चविष्ट आहे.